आरक्षणाच्या जीआरचा मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही, विनोद पाटलांचा दावा. तर सरकारने मनोजदादांना फसवलं, योगेश केदार यांचंही मत. दंगल होऊ नये म्हणून सरकारनं निर्णय घेतला असल्याची बाळासाहेब सराटेंची टीका. मंत्री छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज. भुजबळ नाराज आहेत म्हणजे जीआर पक्का. मनोज जरांगेंचा टोला. तर मी चुकलो असेल तर जीआर परत काढायला लावू. अफवांवर विश्वास ठेवू नका, जरांगेंचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ओबीसी आंदोलनाला भेट देणार. मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर ओबीसी संघटना आक्रमक. फडणवीसांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न. ओबीसींच्या प्रश्नासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. भुजबळ, नाईक, गुलाबराव पाटील, राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे यांच्यासह दत्तात्रय भरणेही असणार सदस्य. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक. बीड आणि इंदापुरात सरकारनं काढलेल्या जीआरची होळी. तर हाकेंकडून जीआरची प्रत फाडत धरणं आंदोलन. सरकारच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार. घाईघाईनं कोर्टात जाणं चुकीचं, अभ्यास करून भूमिका मांडू, वडेट्टीवारांचं विधान. तर मराठ्यांच्या जीआरवर समाधानी. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची भूमिका. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपाचा जल्लोष. संभाजीनगरच्या क्रांती चौकात मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नाचवत आनंद व्यक्त. मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी मानले महायुती सरकारचे आभार. देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्यावर मनोज जरांगेंचं समाधान. जरांगेंचं समाधान म्हणजे मराठा समाजाचं समाधान, राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या घरी आज भाजपा आमदारांसाठी स्नेहभोजन. वरच्या निवासस्थानी गणपती दर्शन आणि स्नेहभोजनासाठी भाजपाच्या आमदारांना निमंत्रण. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर 18 वर्षांनी जेलमधून सुटका. बीडमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. नागरिकांकडून परळी बंदची हाक. घटनेच्या निषेधार्थ परळीकरांचा मूक मोर्चा. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर. गेल्या 4 महिन्यांपासूनचं अनुदान थकलं. अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांची कसरत. नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुकमध्ये नोंद. महामेट्रोकडून कामठी मार्गावरील सर्वात लांब उड्डाणपुलाची निर्मिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं महामेट्रोचं कौतुक. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस. धरणातून पुन्हा विसर्ग सुरू. तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे पुन्हा उघडले. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दिल्लीत पावसाची संततधार. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पूरसदृश्य परिस्थिती. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. जीएसटी काउन्सिलच्या 2 दिवसीय बैठकीला सुरुवात. 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता.